श्री वल्लाळेश्वर आणि रंगदेवतेला वंदन करतो. व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि इथे उपस्थित देऊळवाड्यातील नाट्यरसिक. मी गेल्या वेळी ज्यावेळी बोललो होतो 100 वर्षाचं ज्यावेळी नाटक आपण कार्यक्रम पूर्ण केला त्याचवेळी सांगितलेलं, तशी मला बोलायची सवय नाही. लेखकांनी दिलेले शब्द आणि दिग्दर्शकांनी सांगितलेले शब्द बऱ्यापैकी बोलू शकतो, पण उत्स्फूर्त बोलायचं बोलल्यावर थोडं अडचण येते. तरी पण एक नाटक वेळा म्हणून 2 शब्दच बोलणार आहे, 2 किंवा 3 मिनिटं. आज ही स्मरणिका होते. बऱ्याच जणांनी सांगितलं गेल्या वेळी नाटकाचा जो 100 वर्षाचा जो आपली परंपरा आहे त्यात कुणाचा काय सहभाग होता याबद्दल मी बोललो होतो. पण आज विशेष करून मला 2 माणसांचं स्मरण होत आहे स्मरणिकेच्या निमित्ताने. एक माझा काका अशोक काका साठे जो आज इथे नाहीये, आणि दुसरे सुधा काका साने. अशोक काका साठेचं स्मरण अशासाठी होतं की लहानपणी ज्यांच्यामुळे नाटक करावं असं वाटलं त्यात आमच्या घरात अशोक काका ही एक प्रेरणा होती. तशी साठे घराण्यात त्याच्या आधीची पिढी पण म्हणजे आमच्या आजोबांचे ज्येष्ठ बंधू भाऊशेठ साठे आणि धाकटे बंधू आप्पाशेठ साठे हे पण उत्तम प्रकारे ऐतिहासिक नाटकात भूमिका करायचे. पण त्याच्यानंतर जी पिढी होती त्यात नाटकात बापूकाका आमचा गातो, विजय काकाची 50 नाटकं पाठ आहेत, पण नाटकात स्टेजवर काम करणारा अशोक काका होता. त्यामुळे त्याच्याकडनं मला प्रेरणा मिळायची म्हणून त्याची विशेष आठवण येते. अशोक काकाचं नाट्यवेळ एवढं होतं, समजा अशोक काका दुपारी झोपलाय आणि आपण जाऊन उठवलं, अशोक काका वातोई दुर्गांच्या जोडीतला एक डायलॉग आहे, कोणता आहे रे? ताई मी सुधारणार आहे. तर त्याच्या पुढचा डायलॉग काका 5 डायलॉग सहज म्हणायचा आणि असं बऱ्याच वेळा करायचं. तर त्यामुळे त्याचं मला आठवण येते. दुसरी सुधा काका साने. सुधा काका साने नट म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पण गेल्या वर्षी जो कार्यक्रम झाला त्यातला एक किस्सा सांगतो की 80 एखाद्याला वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा नाटकाचं प्रेम किती असतं. नेपथ्य करत होते आपले ते नाव नाही, विण्याचं काय नाव होतं ते ठोकत होते स्टेज, तर रवी. तर मी आणि विनयदादा सकाळी 9 वाजता त्यांना काहीतरी सांगून गेलो असं असं पाहिजे, आणि दुपारी साधारण 3:30ला आम्ही आलो तरी तो ठोकत होता तिथे माणूस. अरे बोललो आमचं जेवण झालं, नाश्ता झाला, अजून काम करतोस? अरे बोलला विनय शेठ तुम्ही गेलात पण 2 म्हातारे आहेत ते एवढा त्रास देत आहेत, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पाहिजे. कोण आहेत? अरे ते घाऱ्या डोळ्यांचे लाल म्हातारे येतात, 2 डोक्याला ताप दिलाय सकाळपासून. तर नंतर कळलं सुधा काका आणि माधव काका होते. तिथे 9:30 ते 3:30 तिथे त्यांच्या मागे उभे होते. त्याच्यामुळे हे 100 वर्ष टिकतं. दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते, आनंद होतोय की स्मरणिका छापली जाते. कारण बऱ्याच वेळा मराठी माणसांच्या बाबतीत असं होतं, इतिहास निर्माण करायला आपण कमी पडत नाही. म्हणजे आपले बाजीराव पेशवे एकही लढाई हरले नाही, आपले रघुनाथराव आटकेपर्यंत गेले, पण इतिहास निर्माण करून तो जतन करण्यासाठी एक कायमस्वरूपी आपल्या माणसांनी केलेलं लिखाणात जर आपण कमी पडतो बऱ्याच वेळा. त्यामुळे जो तो कुणी उठतो आपल्या बुद्धीनुसार आपला इतिहास ते सांगतात आणि आपल्याला प्रेरणा मिळत नाही. त्यामुळे स्मरणिका हे मी म्हणतो की आपली जी उज्ज्वल नाट्य परंपरा आहे देववाड्याची, त्याचा एक प्रकार आहे. जसं बंडूबाका बोलला, बंडूबाका आमचं प्रेमाचं नाव आहे, माझा बाबा वैशंप आहे, की इतिहास आहे हा आमच्या उज्ज्वल नाट्य परंपरेचा, तो आम्ही जतन करायला पाहिजे. त्याच्यासाठी मला आनंद होतोय. दुसरी गोष्ट महत्वाचं एक सांगावं असं वाटतंय की ज्याला इतिहास माहिती असतो तोच भविष्य घडवू शकतो, किंबहुना इतिहासाची प्रेरणा भविष्य निर्माण करते. अशा वेळी इथे जमलेल्या प्रत्येकाला एक माझी विनंती आहे की ह्या स्मरणिका घरी नेऊन एक दिवस वाचून कुठेतरी ठेवू नका. ही स्मरणिका आणि 71च्या जुबिलीची स्मरणिका एक देववाड्याचा इतिहासाचा ग्रंथ म्हणून जपून ठेवा आणि आपल्या पुढच्या पिढीला दाखवा आमच्या पिढी मागच्या पिढीने काय केलेलं आहे. म्हणजे उद्या ज्यावेळी हा आगस्त मोठा होईल निखिलचा, त्यावेळी तो वाचेल की आहे ना आपल्या आजोबा सोफा सेटच्या खाली बसून प्राउंटिंग करायचे, भारी काहीतरी करत होते, यातनं प्रेरणा मिळेल. आणि गुरुजी तुम्ही बोललात तसं 200 वर्ष नाटक 100% टिकेल. तर त्या प्रेरणेसाठी या स्मरणिका महत्वाच्या असतात. माझे 2 शब्द एवढेच आहेत. जसं मगाशी सुरुवातीला मी उल्लेख केला 2 माणसांचा, अशोक काका साठे आणि सुधा काका, त्यांच्या नाटकातली एक कविता म्हणतो आणि माझे 2 शब्द संपवतो. वातोई दुर्गांच्या जोडीतली. गजा
गजाननाला वंदन करुनी सरस्वतीचे स्तवन करुनी, गजाननाला वंदन करुनी सरस्वतीचे स्तवन करुनी, मंगल शुभद मही स्मरोनी, सद्भावाने मुदित मनाने अष्टांगांची करुण ओंजळ वाहतो ही दुर्वांची जुडी. बालपणीचे दिवस सुखाचे आठवती घडी घडी, बालपणीचे दिवस सुखाचे आठवती घडी घडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुडी. बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झुंबती, कोणी सज्जन कोणी दुर्जन, तरुण कोणी कुणी वृद्धपण, या सर्वांनी विविध गुणांनी, या सर्वांनी गुणदोषांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी, वाहतो ही दुर्वांची. धन्यवाद समीर. खरोखर तू बोलायला उभा राहिलास आणि बोलण्याची सवय नाही म्हणताना सगळ्यांमध्ये द्वेष निर्माण करून गेलास. असं म्हणजे शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारणारे काही जण असतात तसा तो आहेस, पण शेवटचा चेंडू नाहीये. पण मी तर म्हणतो ही गणेश मंडळाची पुन्हा सुरुवात आहे, कारण हे पहिलंच वर्ष आहे असं मला वाटतं. रंगमंच सजावट नेहमीच आपल्याला भावते, रंगमंच सजावट नेहमीच आपल्याला भावते, दिग्दर्शनाच्या रूपाने कलाकारांना शिकवता भूमिकेतले भाव ते. रंगमंच सजावट नेहमीच आपल्याला भावते, दिग्दर्शनाच्या रूपाने कलाकारांना शिकवता भूमिकेतले भाव ते. क्षणभर नाटक या वर्षी थांबले, क्षणभर नाटक असे वाटले या वर्षी थांबले. याचं एकमेव कारण असे होणहार आमचे दळवड्यातले प्रशांत दामले. मी उल्लेख कोणाचा करतोय तुम्हाला कळलं असेल तर त्यांनी कृपया इथे यावं आणि आपले विचार व्यक्त करावे. श्री विनय म्हणाले. सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित सर्व गणेश मंडळाचे माजी सेक्रेटरी आणि देऊळवाड्यातील गणेश मंडळाचे सभासद बंधूने आणि भगिनी, प्रशांत नामले ही उपाधी मला बऱ्याच दिवसापासून लोक देत आहेत, पण तेवढ्या उंचीपर्यंत गाठण्याचा मी प्रयत्न करतोय, तो अजून सक्सेस होत नाहीये. असो, नाट्यवेळा मी फार पूर्वीपासून म्हणण्यापेक्षा बालपणापासूनच होतो. जांभूळपाडला माझं शिक्षण 7वी पर्यंत झालं आणि मी 3रीत असताना पहिल्यांदी स्टेजवर भूमिका करायला म्हणून उभा राहिलो. संपूर्णपणे कृष्णाचा गेटअप माझा 3रीत असताना केलेला होता, मेकअप वगैरे झालेला होता आणि शाळेचं गॅदरिंग, बरेच कार्यक्रम शाळेच्या गॅदरिंग मध्ये असतात. माझा आत्ता येईल म्हणून एका कोपऱ्यात जाऊन बसलो, छात्रावर बसलो होतो आणि मला भूक लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला कळलं की माझं काम होऊन गेलं, म्हणजे मला स्टेजवर जाता आलं नाही. हा माझा पहिला अनुभव. पण त्याच्यानंतर एकांकिका स्पर्धांमध्ये लहानपणापासूनच 5वी असताना मी पहिल्यांदा एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तो पनवेलला सादरीकरण केलं होतं. त्याच्यानंतर 7वीची परीक्षा झाल्यानंतर 8वीला मी पालीमध्ये आलो पहिल्यांदा. आणि नाटकाचं वेळ असल्यामुळे देऊळवाड्यामध्ये मागील उत्सवामध्ये नाटक सादरीकरण होतं, म्हणून तालमेल बघायला जाणं वगैरे अशा गोष्टी उभारी होतातच. पहिल्याच वर्षी मला निवेदना काठेंनी येऊन सांगितलं की बाबा नाटकात काम करशील का, तर मी म्हटलं करीन. मला वाटतं तेव्हा संताप नाटक बसल्याचं त्यांच्या डोक्यात होतं, पण ते काही कारणास्तव झालं नाही. आणि त्या वर्षी माझा कोणा म्हणून मला आठवत आहे ते नाटक होतं आणि त्याच्यात 13 वर्षाचा मी मला 80 वर्षाची भूमिका मिळाली होती पहिल्यांदाच. पण अनुपता वर्षांची हापचेटी घालून मी कंपाऊंडरची भूमिका केली होती. ते माझं पहिलं नाटक देऊळवाड्यातल्या स्टेजवरचं. आता माझा नाटकातला प्रवेश म्हणजे चालू झाला इथं. त्यानंतर कमीत कमी मी नाटकात नाही असं क्वचित झालं असेल. आणि 2001 साली एक थोडस माझं लाईफ मध्ये थोडासा चेंज झाला आणि मी 2001 पासून नाटकापासून थोडासा बाजूला मला जावं लागलं. की 2012 पर्यंत मी 12 वर्ष नाटकात काम करत नव्हतो. फक्त धनंजय गद्रे म्हणलं असं की माझं जे नित्याचं काम होतं दरवर्षीचं ते मी करून मग मी माझा व्यवसाय सांभाळला जातो. त्यामुळे मी 6 वाजता येऊन स्टेज बांधून 7:30ला मी माझ्या हॉटेलमध्ये व्यवसाय सांभाळला जातो. आणि नाटक संपल्यानंतर माझा व्यवसाय संपला की मी स्टेज सोडावं नक्की यायचो. ही 2 कामं मी आवर्जून 12 वर्ष
केली. आणि त्याच्यानंतर 2013 पासून पुन्हा एकदा नाटकाकडे गेलो. माधव काका वैशंपायन तेव्हा सेक्रेटरी होते आणि एक साधारण फटाफट छान छान नाटकं आम्ही सगळी देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नवीन मुलांचाही आधार आम्हाला मिळायला लागला होता. त्यांच्या पाठांतराबरोबर आमची थोडीशी ओळखताण व्हायची, पण आम्ही ऍडजस्ट करून घ्यायचो. हा सगळा अनुभवाचा भाग असल्यामुळे मध्ये मध्ये सुधाकाका साने, माधवकाका साने, अरे तू कर, हे तुला करता येईल, हे तुला जमेल, अशा दिग्दर्शनाच्या जबाबदाऱ्या ते हळूहळू माझ्यावर सोडायला लागले आणि ते स्वतः पुण्याला जायला लागले. मग तू हे करून घे, आम्ही पुढल्या वेळेला बघू, तू हे करून घे, पुढल्या वेळेला की बघू. हे पुढल्या वेळी यायचंच नाही, डायरेक्ट नाटकाच्या वेळी यायचे. असं तऱ्हेने हळूहळू दिग्दर्शनाकडे वळलो. 10-12 नाटकांवर दिग्दर्शन केलं. स्टेज बांधणे शिकलो त्यांच्याकडूनच. फ्लॅट कसे बांधायचे इथपासून आता फ्लॅट बांधावं लागत नाहीत, आता फ्लॅट बांधून येतात. फक्त बाजूच्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या आपण सगळ्या प्रेमाने करतो आणि ते करणार जाऊ. तर सुभाकाका साने आणि माधवकाका सानेमुळे मी दिग्दर्शन करायला शिकलो. त्याच्यामध्ये फक्त काही काही वेळा असं व्हायचं की थोडस माझं सगळ्यासाठी मराठी म्हणला तसं धनंजय साहेब म्हणला की वेळेचं बंधन आम्हाला थोडंसं होतं की बाबा शांत तालमीला आलात तर आपण पुढे कंटिन्यू तालमी करू शकतो. थोडंसं ते मागे पुढे व्हायचं. मग मी चिडायचो, या माझा स्वभाव थोडासा रागीट आहे, मग मी कलाकारांना वाटेल ते बोलायचो. पण ठीक आहे, 10-15 मिनिटात थोडं नॉर्मल तालीम करायचं. आणि मला पुढे घरी जायचं का विचारलं नाही, मला छान राग यायचा. नाटकाची तालीम चालू झाल्यानंतर 11:30-12 वाजता कोण बोलू ना, मला वाच उद्या करूया, किंवा खूप राग यायचा की आपण तालमीला आलो, जायचं कधी हे विषय काढून नसतो ना, तालीम पूर्ण करूया मग जाऊया. हा शिरस्ता मी कायम ठेवला. 1:30 वाजेपर्यंत आम्ही तालमी करायचो. आणि काही नवीन कलाकार माझ्या आपल्या घडवले गेले. अतिशय चांगली कामं ती आता नवीन कलाकार करतायत. त्यात मला खूप आनंद आहे. यावर्षी मी नाटकापासून जरी लांब असलो तरी ह्या वर्षी सुद्धा मी माझं काम ऑलरेडी चार्जेस अगोदर करून ठेवलेलं आहे. आत्ताही गेलं तर स्टेजवर पडदा तुम्ही मला सांगितलं तर लगेच वरता येणार आहे आणि तो बंद करता येणार आहे. त्यामुळे ते माझं काम मी केलेलं आहे पूर्णपणे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कोणाला काही चुकून बोललो असेल, रागावर असेल कोणावर, तर राग मानून घेऊ नका. ही नाटकाची चळवळ असते, त्यावेळी पटकन बोललं जातं, पण त्यातून काहीतरी चांगलं करावं अशी इच्छा असते. आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून पुराणिक मॅडम बसले आहेत स्टेजवर. त्यांच्या एका मला वाटतं स्पर्धात्मक 3 अंकी नाटकामध्ये मला भूमिका करायची संधी मिळाली होती. पद्माकर फाटेकडे मी एक सीन होता आमच्या दोघांचा त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं गिरगावला साहित्य संघाला आपण तो प्रयोग केला होता. त्यामुळे त्यांच्यामुळे आम्हाला हा एक प्रयोग करायला मिळाला की बाबा स्पर्धात्मक 3 अंकी नाटक, एकांकिका करतो आपण, 3 अंकी नाटक म्हणजे काय असतं नक्की, म्हणजे जाऊन तिथे स्टेज उभारायचं, सादरीकरण करायचं, परत स्टेज आपलं आपण गुंडाळायचं. या सगळ्या गोष्टींना एक टाइम लिमिट दिलेलं असतं. त्या सगळ्या टाइम लिमिट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपण करायच्या असतात. तेव्हा नेपथ्य वगैरे असं कोणी मांडायला ठोकायला येत नाही. आपण कलाकार हे सगळं करत असतो. तोही अनुभव मॅडममुळे मिळाला. त्यानंतर बरेच असे पालीतले माझे वर्गमित्र थोडेसे लहान मोठे, धनंजय गजरे असेल, योगेंद्र द्रविड असेल, आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा 2-3 नाटकं केली. मी कॉलेज हे माझं पहिलं बॅच माझी कॉलेजची, आपल्या सिनियर कॉलेजचं. पहिल्या वर्षी काही गॅदरिंग वगैरे आपल्याला, दुसऱ्या वर्षी मी एसवायला असताना धनंजय गजरे वगैरे लोक आम्हाला जॉईन झाले कॉलेजला. आणि तेव्हा सौजन्याची एक्सप्रेशन नाटक मी पहिल्यांदा केलं, 3 अंकी नाटक स्टेजवर केलं. ते माझं पहिलं दिग्दर्शित केलेलं आणि कलाकार म्हणून काम केलेलं माझं शाळेवरचं पहिलं नाटक. आणि तेव्हापासून मला आवड निर्माण झाली. मी नाटकांना दिग्दर्शन करायला लागलो. या सगळ्यामध्ये माधवकाका साने, माधवकाका वैशंपायन, सुधाकाका या 3 मोठ्या व्यक्तींचं मला खूप प्रेरणास्थान आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नानूकाका वैशंपायन. त्यांच्या त्या घरामध्ये आम्ही बरंच काही शिकलो. नानूकाका कधी आम्हाला असं थकलेले दिसलेच नाही. आजोबाच्या वयाचे असून सुद्धा त्यांना आम्ही 9:30-11 त्यांच्या वयात गेल्यानंतर ते लगेच सुरुवात करा. म्हणजे त्यांना असं त्यांनी आम्हाला सांगितलं नाही बाबा आज मी कंटाळलो, जमलं आज नको चालू. त्यांच्याकडून ह्या गोष्टी आम्ही शिकलो की न थकता आपल्याला कामं करायचे आणि आपण ती करणार आहोत. त्यांच्याकडनं बऱ्याच काही गोष्टी नाटकाबद्दल शिकायला मिळाल्या. वाक्याची भूमिका कशी करावी, चढ-उतार कसे असावे,
ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला बारकावे छोटे बारकावे त्यांनी आम्हाला समजून सांगितले आणि आम्हाला घडवले. अशा सगळ्या थोडा मोठ्याच्या आशीर्वादाने आज इथपर्यंत आलोय. आणि ही जी काही पुढे वाटचाल चालू आहे गणेश मंडळाची, त्याला 100% जोपर्यंत माझ्या शरीराला काढले तोपर्यंत मी नक्की प्रयत्न करत राहणार, नक्कीच नेपथ्याचं चालू कायम करत राहणार असं आश्वासन होतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद विजयजी. खरोखर तुम्ही पण त्या आमच्या प्रेरणा स्तोत्रांमध्ये एक आहात आणि ती एक अशी यादी असते, त्याच्यामध्ये तुम्ही, विश्वासदादा, अशी बरीच नाव आहेत. मी प्रत्येकाचं नाव तर नाही घेत, पण त्यांच्याकडे बघितलं की काहीतरी करावं असं वाटतं वेगळं. मी कितीतरी आपला इच्छा जरी गेलेली असली तरी सुद्धा असं वाटतं काहीतरी करावं. असं खरोखर आपल्याला धन्यवाद. श्री गजानन आणि सरस्वतीच्या प्रांगणातील या 64 कला, श्री गजानन आणि सरस्वतीच्या प्रांगणातील या 64 कला नाट्य संगीत अशा सर्वांसह गणेश मंडळाचा रंगमंच नेहमीच बदलला. पुढे नेण्या कलाकारांना मार्गदर्शनाचा आणि प्रेमाचा हात असावा लागतो. सौ मराठे मॅडमच्या योगाने तो नित्य नेहमी आम्हाला मिळतो. आदरणीय सौभाग्यवती मराठे मॅडम यांना विनंती करतो, आपण आशीर्वाद पर 2 शब्द बोलावे. गणेश नाट्य मंडळाचे आजी माजी पदाधिकारी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, स्मरणिकेच्या निमित्ताने 2 शब्द बोलताना माझ्या मनात असं आलं की ही सगळी आता 2 जण जी बोलली ती खऱ्या अर्थाने अधिकार असलेली माणसं आहेत. मग माझी भूमिका काय आहे? मला असं सांगायला आनंद होतोय की स्मरणिकेच्या निमित्ताने तरी जेव्हा माधव काका सानेंचा मला फोन आला त्यावेळेला मी शेगावला होते आणि ते मला म्हणाले की मॅडम अशी अशी स्मरणिका निघते तर तुम्ही काही लेख वगैरे देऊ शकाल का? म्हटलं प्रयत्न करते आणि मला त्याच्यात सहभागी होता आलं, हा एक आनंद आहे. दुसरं म्हणजे नाटकाबद्दल अधिकाराने बोलावं असं आपण काही केलंय का असं जेव्हा मला तपासून पाहिलं त्यावेळेला 74-75 साली मी ओंबळी इथे शिक्षिका म्हणून काम करत असताना संगीत कुलवधू नाटकामध्ये भानुमतीची प्रमुख भूमिका केली आणि त्या भूमिकेमध्ये गंमत अशी, त्यावेळेचा काळ, त्यात माझं लग्न झालेलं नाही, आडगावात आईला दास्ती, आणि त्यामुळे माझ्या बरोबरची देवदत्ताची भूमिका माझ्या मैत्रिणीने केली, म्हणजे पुरुषाची भूमिका. आणि त्याच्यामध्ये नाखरे म्हणून एक गुरुजी होते, ते आमचे दिग्दर्शक होते. तर त्या देवदत्ताच्या गाण्यात कुहू कुहू असं ओरडायचं असतं. तालमीच्या वेळेला मला कायम हसायला यायचं आणि मी ते ओरडणं व्हायचं नाही. मी त्यांना आश्वासन दिलं होतं की नाटकाच्या वेळेला मात्र मी हसणार नाही आणि ते छान होईल. आणि खरोखरच म्हणजे आता तुम्ही कोणीही ते पाहिलेलं नाहीये, कदाचित माझा औगत्य ठरेल ते सांगताना, पण सांगावं लागेल असं की मी त्या नाटकामध्ये एवढी समरस झाले होते की संपूर्ण नाटक सुंदर झालं. ते चिपळूणला नाट्य अभ्यंग रंगमंदिरामध्ये करावं अशी बऱ्याच जणांनी इच्छा व्यक्त केली होती आणि ते नाटक संपल्यानंतर 10 मिनिटं मी बेशुद्ध होते. नाखरे गुरुजींनी, माझा भाऊ होता आलेला, तो म्हणाला घाबरू नको, शेवटचा जो प्रसंग आहे भानुमती बाहेर पडते रागामध्ये, त्या रागाचा तो पगडा तिच्या मनावर एवढा आलेला आहे की थोडा काळ गेला की ती सुट्टीवर ये, तू घाबरू नको. सांगायचा मुद्दा असा की एक कलाकार म्हणून नाटकामध्ये आपण किती जीव ओतू शकतो याचं एक सुंदर मासला म्हणून, उदाहरण म्हणून मी हे सांगितलं. इथे काम करण्याची खंत
आहे माझ्या मनामध्ये की इथे मी ते करू शकलेली नाही, पण स्मरणिकेच्या रूपात तरी का होईना थोडासा नाट्य सहभाग मला शाब्दिक रूपाने देता आला, हा महत्वाचा भाग. दुसरं असं की परवा अंबिके म्हणून माझा एक विद्यार्थी आला होता आणि त्याला लेख लिहायचा आहे की मराठीचं भविष्य, आज म्हणजे वर्तमान आणि भविष्य याच्यामध्ये काय आपण विचार मांडू शकतोय. मला सांगावंसं वाटतं की यंदा निवडलेलं नाटक सुद्धा आपल्याला आशय, विषय, भाषाशैली आणि या सगळ्या दृष्टिकोनातून अत्यंत दर्जेदार असं जे आहे तेच परत परत आठवावंसं वाटतं. आज वसंत कानेटकरच परत आठवायचे वाटतात, पु ल देशपांडेच परत आठवावेसे वाटतात. कितीतरी नावं घेता येतील. खरी म्हणजे याच्यानंतरची नवीन पिढी आलेली आहे नाटककारांची, तरी हेच का आठवावेचे. याचं कारण मराठी भाषेचं जे लेणं आहे, जी आशय संपन्नता आहे, जे विषयाचं वैविध्य आहे, ते भिन्न आहे. रसिक मनाला जे भिन्न आहे ते सगळं मूर्तिमंत शब्दात उभं करण्याची ताकद त्याच्या लेखणीमध्ये आहे. मला थोडासा प्रयत्न माझ्या हातून झाला होता, तेवढी ताकद नाही मी पुरवू शकले. पण जेव्हा इथे जिल्हा साहित्य संमेलन घेतलं तेव्हा आम्ही एकांकिका लिहिली होती आणि विनयला सांगितलं, विनय पुतण्यावर सर्वात माझ्याकडून त्याला सांगितलं होतं की एकांकिका झाली पाहिजे. की आपले दरवेळेला विनय काय, तो शांत, विनय काय शांत. आणि त्या याच्यामध्ये जिल्हा संमेलनाच्या वेळेला आमचा विनय, अनघा आणि बडके काका तिघांनी मिळून मस्त ती एकांकिका सादर केली. आणि मी आपले रोज विचार करते त्या तालमी कधी घेतो मी कळणार तरी कधी. इतकं कौशल्य असलेली जर माणसं अवतीभोवती असतील तर लेखणीला सुद्धा असे छान तुमारे फुटतीलच. लेखणी सुद्धा शेवटी काय आहे, साहित्यिक किंवा कोणीही लेखक हा समाजातच वावरत असतो आणि समाजामध्ये जे घडतं त्यातच प्रतिबिंब त्याच्या वाङ्मयामध्ये, त्याच्या लेखणीमध्ये उतरत असतं. आणि हे जर लक्षात घेतलं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की 45 वर्ष या भूमीमध्ये मला काम करायला मिळतंय, काम बघायला मिळतंय. काम करायला जरा धाडसाचं आहे, काम बघायला मिळते, काम कसं करावं एकजुटीने, आर्थिक व्यवहार कसे उभे राहतात. आणि आर्थिक व्यवहारामध्ये खरे हे सगळे ते नाटकाचे उद्योग आहेत ना, ते म्हणजे बुडीत खात्यातच असतं सगळं. पण त्याच्या पलीकडे जाऊन शिल्लक राहतं असं नाट्यमंडळ 100 वर्ष काम करू शकतं. ही या बल्लाळेश्वराची कृपा आहे, बुद्धिदात्या. मी चुकत नसेल म्हणजे माझी वेळ मला वाटतं संपली असेल असं, कारण मला एकदा बोलायला लागलं की काय भानच राहत. आता मला भान ठेवायला हवं ते की या बुद्धिदात्या बल्लाळेश्वराला मी असं सांगेन की हा जो 100 वर्षाचा माहोल तू या सगळ्यांकडून तयार करून घेतलाय तो तसाच आंब्याच्या रूपाने असा वाढावा. आणि या सगळ्या म्हणजे आता पुराणिक मॅडम आहेत, मागे धनंजय बसलेलाच आहे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेसारखी संस्था इथे 25 वर्ष होऊन गेली काम करतेच आहे. तुमच्या दोन्हीनी या गोष्टी, तुमच्या साक्षीने या गोष्टी या होतात आहेत. याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून अभिनंदन करते आणि हा देवाचा वरदहस्त तुमच्या सर्वांवरती राहो अशी मनापासून प्रार्थना करते. मला बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आगे बढो असं मी पुराणिक मॅडमला सांगेन, कारण मोठी मोठी पदं घेताय हो तुम्ही, म्हणजे आम्हाला असं बघावं लागतंय आता किती उंच जाणार. आणि हा आनंद म्हणजे मला आता ब्लाऊजला कॉलर शिवून द्यायला हवी की इतकी माझी मुलं अशी बराबर पुढे जात आहेत, म्हणून माझ्या कॉलरला अशी ताट करायला मला संधी तुम्ही वारंवार दिली. त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद. ज्यांनी बोलतच राहावं आणि आपण ऐकत राहावं, ज्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं असे शब्द हल्ली सापडत नाही.
आणि ज्यांच्या समोर झुकावं आणि ज्यांचे चरण स्पर्श करावे असे चरण हल्ली सापडत नाही. आणि त्यामुळे खरोखर आपण असं अजिबात मनात आणू नका की आपला एक एक शब्द आम्ही कानामध्ये साठवून तो हृदयामध्ये साठवत असतो. ते आशीर्वादाचे शब्द असतात. बोलताना एखाद दोन वाक्य जास्त झाली तर ती आमच्यासाठी असतात. जरी ती थोडीशी रागाची कधी असली तरी तो आम्हाला सुधारण्यासाठी असतात. त्यामुळे इथला जो कोणी ज्येष्ठ व्यक्ती काही जे बोलेलं असेल ते त्यांनी असं कधीच वाटून घेऊ नका. तर प्रत्येक शब्द आमच्याकरता सोन्यासारखा आहे. मी एकदा माधवकाकांच्या सूचनेनुसार आपल्यापैकी कोणाला जर बोलायचं असेल तर 1-2 मिनिटात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी सांगतो. आपल्यापैकी जर कोणाला बोलायचं असेल तर 2 मिनिटं. वंदन करतो की 2 मिनिटांमध्ये खरोखर 2च मिनिटं बोलतो. सगळ्यांनी कौतुक केलेलंच आहे. आपल्या इथे सगळे महान कलाकार महान सगळे गुण आलेले आहेतच. पण या राज्याचे जे आमचे तरुण आहेत यांचं खरोखर जास्त कौतुक आहे. मी त्यांना गमतीत बोलत असतो. आता माझा नातू आत्ता उठून गेला. तो म्हणला मग ते आवाज येते म्हणजे त्याला ती नावं आठवत नाहीयेत. ते आवाज येत नाहीयेत. म्हणलं अरे करोनामुळे सगळं होत आहे त्यामुळे अशा घटना घडतायत. आमचा विनय पण त्यात येत नव्हता. म्हणजे इथला हा धनंजय पण येत नव्हता. आता आमचा सगळा जावई म्हणजे आमचा हा आहे तो पावकी त्यामुळे तो सगळं बघत होता. पण सगळी मुलं ही जी आत्ताची आहे हे स्वतः खर्च करून स्वतःच्या ह्यानी मी आता सहज पुण्याला पण माझ्या म्हणलो की बाबा तुम्हाला यावेळेला साड्या केल्या. हे मी गमतीचा विषय बोलतोय राहून ती म्हणली नाही आमच्या खर्चाने आणल्या. जरा बोलायची गोष्ट पण असं आपल्यावर वेळ येईल आपण येणाऱ्या सगळ्या लोकांना देऊ शकू. आणि 100% आपले हे 300 वर्ष काय 500 होतो तो आवाज माझा तो म्हणला येत नव्हते आणि म्हणून ते करोनामुळे नाही आलेले आणि त्याला नाश्त्यात काम करायचं. मराठी मॅडम जशा म्हणल्या 1 मिनिट एवढंसाठी सांगतो. आमच्या मराठी घराण्यात जेवढी आली लागेबांधे जुळलेले असतात. तुम्ही अध्यात्मावर विश्वास ठेवा ठेवू नका कुठली घटना पण हे पूर्वपाठ जुळलेले आहेत. आमच्यातलं कुठलंही पूर्ण जरी उचललं तरी ते नाटक 100% नाटक मला सवय आहे. आणि आम्ही खरंच आलो कारण मी बोललो 4थीत असताना मी इथल्या देवगडाच्या नाटकात पहिल्यांदा उभी केली. सुबोध गजरे संभाजी होता. प्रमोद जोशी बरेच नाव होते पण मी 4थीत असताना पहिली कलुषा करते म्हणजे तो ह्याचा जो होता त्याची भूमिका मी केली. पण जर आपण सांगतो तर तुमच्यावर असं लक्ष आमची लहान लहान पोरं पण ठेवत आहेत लागू नका. आपण फार सुंदर बोलतात आणि खरोखर ते आम्ही अनुभवतो सगळे लागे बांधे वगैरे सगळंच. कारण मला फार आनंदही वाटतो की नाटकाच्या तालमींच्या निमित्ताने देवळवाड्यात अनेक लग्नही जमली. म्हणजे ही सुद्धा मला एक स्मरणातली गोष्ट आहे. ती याच्यात येणार नाही स्मरणिकेत पण ती सगळ्यांना माहितीतली गोष्ट आहे. तर त्यामुळे ती चांगली गोष्ट आहे. रमेश काकांचा स्वभाव विनोदी आहे आणि ते नेहमीच प्रत्येक गोष्टीला अगदी हसून उत्तर देतात किंवा प्रत्येकाच्या मागे हसून उभे असतात. आमच्याकडे ब्राह्मण भोजनाला जेव्हा ते येतात त्यात कधी येणार आहेत सगळे लोक नाही म्हटलं पहिली पंगत ब्राह्मणांची आहे असं मी त्यांना बघेन. पुढचा विनोद तुम्ही समजून घ्या. तर त्यामुळे असं एक सगळं आनंदी वातावरण आपल्या इथे आहे. खरोखर आपले जे प्रमुख पाहुणे आहेत ते बराच वेळ या ठिकाणी बसलेत. खरं तर मला वाटते बरेच महिन्यात ते एवढा वेळ बसले असतील एका जागी. पण मी त्यांचा आता ताणून जास्त धरत नाही. त्यांना विनंती करतो सुधीर दादांना आणि पुराणिक मॅडमना की आपले मार्गदर्शनाचे आशीर्वादाचे शब्द जे साठवण्याकरता आमचे काय उत्सुक आहेत त्या आपण बोलावे. सुधीर धन्यवाद. माझ्यासारख्या नाटकात कुठेही अजिबात नसलेल्या माणसाला एका ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार केल्याबद्दल मी गणेश नाट्य मंडळाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी कदाचित या निमित्ताने एक माणूस आणखी नाटकाला जोडलेला असेल असं वाटतंय. कारण हे सगळं ऐकत असताना असं खूप खूप वेगळं वाटत होतं. पण खरं सांगू का म्हणजे ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर त्या ज्याला माधवरावांनी फोन केला ते आपला पटकन हो म्हणालो. पण असं कारण आपल्या इथली पद्धत अशी आहे की देवस्थानचं कुठलंही आमंत्रण असू दे
किंवा देऊळवाड्यातलं कुठलंही असू दे तर त्याला नाही म्हणायचं नाही. तुम्ही कितीही कामात असलं तरी त्याला नाही म्हणायचं नाही, कारण जे काही आज आहे ती कृपा त्या देवस्थानाची आहे, आपल्या सगळ्यांची आहे. म्हणून मी पटकन हो म्हणालो. आणि मग नंतर आता इथे येऊन बसल्यानंतर हळूहळू परिस्थिती जशी जाणवायला लागली तसा मी किती गंभीर परिस्थितीत आलेलो आहे हे जाणवलं की एका बाजूला बायको बसलेली आहे, काही बोलायचं नाही, आणि समोर सगळे असे बसलेले आहेत की ज्यांना कोणाला तरी मी मामा म्हणतोय, कोणी आजोबा आहेत, आणि त्यांच्यासमोर आपण काय बोलणार आहोत हे भयंकर अवघड आहे. की पण देऊळवाड्याने खूप काही गोष्टी शिकवल्यात गेल्या 30 वर्षात. म्हणजे त्यातला अगदी साधी जर उदाहरणं जर सांगायची झाली ना तर देऊळवाड्यातला मला सगळ्यात पहिला भेटलेला माणूस आमचा विजय मामा. की त्यावेळेला तळेगावात आल्यानंतर विजय मामा तळेगावला प्रत्येक वेळेला यायचं. त्यावेळेला पालीत तेवढं येणं नव्हतं, पण विजय मामा जसे एका पाठोपाठ एक ते सगळे डायलॉग म्हणून दाखवायचं. आणि माझे वडील हळूच त्याला सांगायचे, अरे विजय ते शोले मधला डायलॉग एकदम म्हणणे सुरू विजय मामा. तिथून ते हळूहळू एक 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 दुसरा विजय मामा समोर बसलेला की तो बोलायला लागला की ऐकत राहावं. पाठीमागे बसलेला बापू मामा आहे की ह्या सगळ्या मंडळींच्याकडनं खूप काही काही शिकत गेलो. द्रविड दादा कधीतरी हळूच खोडी कोणाची तरी काढायचे ते ऐकलं, किंवा कानारे काका वर्धानीला गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ना त्या सगळ्या गोष्टी खूप काही शिकवलं. म्हणजे आज माझ्याकडे प्रचंड पेशन्स आहे की दिवसातनं साधारणपणे मी एक 15 ते 20 तक्रारींना तोंड देतो. काही ना काहीतरी वेगवेगळ्या संघटनांच्या तक्रारी असतात, पण त्यांचं शांतपणाने ऐकून घ्यायचं जर कोणी शिकवलं असेल ना तर ह्या देऊळवाड्यातनं शिकलो होतो. आणि वेळ आली तर पटकन उत्तर कुठे द्यायचं आणि ते कितपत प्रॉपर असावं, किती तिखट असावं नसावं हेही इथे शिकलो. की बोलताना कधीतरी एखाद्याला चुकून कोणाला एखादा जास्त शब्द बोलला गेला तर इथे गेल्या 30 वर्षात कान उपडणारे बरेच जण आहेत की अरे सुदीप तू असं बोलायला नव्हतं. ती मला सगळ्यात मोठी माझं ऍसेट आहे आज की गेल्या 4 महिन्यात देवाच्या कृपेने विद्यापीठात सगळ्या लोकांचं म्हणणं असं की हा माणूस कोणाला चिडलेला होता आम्ही पाहिलेला नाही. तसा प्रचंड चिडका माणूस होतो, पण खूप खूप शांत आलं. त्याचं सगळं श्रेय या देऊळवाड्यातलं आहे. त्यामुळे म्हणजे नाटक हा विषय जरी मी नाटकात कुठे नसलो तरी मला स्वतःला एक गोष्ट खूप आवडते, आसपास असणारी माणसं वाचणं, त्यांच्याकडनं बरंच काही काही गोष्टी शिकायला मिळतात. त्या शिकायला मिळणाऱ्या गोष्टी आत्मसात करायचा प्रयत्न करणं. आणि कधी कधी मी असं खूप वेळा टिंगलीत पण म्हणायचो की ज्या वेळेला त्या सुधाचा तो दुकानाच्या बाहेर बाकडं होतं तिथे गप्पा मारत बसलेला असायचो ना त्याला असं म्हणायचो की पु ल देशपांडेंनी व्यक्ती आणि वल्ली लिहिण्याच्या अगोदर जर पालीला एखादी भेट दिली असती ना सगळ्या व्यक्ती आणि वल्ली पालीतल्या दिसल्या असतात. त्यामुळे इतकं वैविध्य असलेलं हे सगळं गाव आणि त्याच्यात देऊळवाडा हा आणखीन पुन्हा त्याचा सांस्कृतिक वारसा हा खूप मोठा आहे. आणि मग अशा वारशात तुम्ही वाढत असता त्याला आपोआप ते संस्कार तुमच्यावर होत असतात. म्हणजे तुम्ही त्या नाटकात सहभागी व्हा नका हो. आमच्या घरातला एक माणूस आम्ही नाटकात परमनंट देऊन टाकलेला आहे, त्याच्याकडे काय तसं हे नाहीये. पण त्यातनं जे काही मिळत होतं ना की तुमच्याकडे असणारी तालमीमधली एकाग्रता की कधी रात्री आपलं मी शांतपणे 9:30 पावणे 10 झोपायचो, मग रात्री 2 वाजता 2:30 वाजता विश्वास विनय येत आहेत, दार वाजवत आहेत, कशा गेले बाबा तर मॅडमला सोडायला म्हणून घरापर्यंत आले. हे डेडिकेशन जे आहे ना हे खूप मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडे जर कुठल्या एखाद्या तुम्ही वाहून घेतलेलं नसेल तर कुठलीच गोष्ट घडत नाही. मग वाहून जर घेतलेलं नसेल तर समोर आलेली टोपली ढकलली, समोर आलेलं काम पुढे ढकललं एवढंच घडत राहतं. आणि सार्वजनिक जीवनात एखादी संस्था 100 वर्ष उभी राहणार, 100 वर्ष कुठे न चुकता ती काही ना काहीतरी परफॉर्म करत राहणं ही गोष्ट खूप मोठी आहे. म्हणजे आज ज्यावेळेला पाली सोडून मुंबईतल्या विद्यापीठातल्या सगळ्या गोष्टी बघत असतो त्यावेळेला हे प्रदर्शन जाणवतं की अरे एखादी संस्था 25 वर्ष जर मोठी झाली तर त्या संस्थेचं किती कौतुक होतं. आणि आपल्या इथली ही संस्था ज्यावेळेला 101 वर्ष पूर्ण करून यावर्षी 101 वर्षाचा हे साजरा करणार आहे ही गोष्ट प्रचंड मोठी आहे. म्हणजे त्याचा मला पालीकर म्हणूनही मला खूप अभिमान वाटतो की अशा गावात आलोय की जिथे या 2 गोष्टी त्यांनी स्वतःचं शतकमहोत्सवी वर्ष साजरे केले. एक आपलं वाचनालय आणि दुसरी आपली गणेश नाट्य मंडळ. त्यामुळे ह्या खरोखर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ह्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊ शकतो. आता दुसरा भाग, जर आपल्याला काही मदत हवी असेल म्हणजे आज माझ्याकडे एक माझ्या खात्याने देणारे एक नाटकाशी संबंधित असलेलं खूप मोठं डिपार्टमेंट आहे
संगीताशी संबंधित असलेलं खूप मोठं डिपार्टमेंट आहे की ज्याच्यात जागतिक कीर्तीची मंडळी आहेत. म्हणजे योगेश सोमण सुद्धा त्या नाटक विभागात कार्यरत आहेत किंवा चेतना बानावत म्हणून एक मॅडम आहेत, त्याही अतिशय सुरेख क्लासिकल पण त्यांचं हे असतं. तर ह्या सगळ्या संदर्भातली जर आपल्याला काहीही मदत लागली तर केव्हाही मला सांगा. वैयक्तिक पातळीवर पण आणि 101 वर्ष साजरं करणारं पालीतलं एक नाट्य मंडळ म्हणून विद्यापीठाच्या वतीने सुद्धा मी आपल्याला हवी ती मदत नक्की करायचा प्रयत्न करेन. परत एकदा धनंजयनी ओळख करून देताना सुरुवातीला सांगितलं होतं, त्यांनी ती म्हणजे पालीत कसं शिकायला मिळतं यातलं एक मोठा उदाहरण सांगतो. बोलता बोलता धनंजयनी काय सांगितलं होतं की दादा अतिशय मितभाषी आहे, त्यामुळे आय विल प्रिफर टू स्टॉप हिअर. मला बोलवल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांना खाली वाचून नमस्कार करणं शक्य नाहीये, कारण माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, नेहमी ऐकतो आपण. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, ती स्त्री म्हणजे त्याची पत्नी असते. गैरसमज नको. नाट्यकला पत्नीची बहरण्यासाठी आपला हात नक्कीच खंबीर आहे. सर तुमच्यासाठी आहे. नाट्यकला पत्नीची बहरण्यासाठी आपला हात नक्कीच खंबीर आहे. स्वभावाने गंभीर असूनही आपल्यातले कलाकाराला प्रोत्साहन देणे अनमोल आहे. आमच्या सगळ्यांच्या आवडत्या आणि खरोखर म्हणजे खऱ्या अर्थाने आवडत्या की सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांची भरारी आज म्हणजे मोजता येणार नाही अशी आहे. मला आपल्या पुराणिक मॅडमना माफ करा, पुराणिक मॅडमना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करा. श्री बल्लाळेश्वराला वंदन करते. खूप थोडा वेळ घेईन मी आपला, कारण बराच उशीर झालाय. नाट्यम भिन्न रुचे जनस्य बहुधात्मिकम समाराधन. नाटक ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या असल्या तरी नाटक ही आवड अगदी कॉमन असते. आज इथे उपस्थित असलेले केवळ आपणच नाटकमध्ये नाही आहोत, तर जे आता जो निघून गेले ती माणसं, आत्ता आजूबाजूला कदाचित आपल्याला थोडीशी चिडवणार असतील तीही माणसं, आणि जी येऊ घातलेली पिढी आहे त्यांची सगळी मित्रमंडळी, ही सगळीच माणसं नाटकावर कळत न कळत प्रेम करतात. न कळत हा शब्द मी यशस्वी वापरला की नाटक म्हणजेच राया मनात असेल ते बोल, मनात नसेल ते बोल. मनात नसेल ते सुद्धा बोलून बोलतं करणारं, बोलायला लावणारं ते नाटक. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांसोबत ही आराधना करताना, या आराधनेला शब्दबद्ध करताना फार वेगळा आनंद होत आहे. माझ्या आणि मुळात सरांमध्ये दोन कॉमन गोष्टी आहेत, जिथून रस्ते बदलले. प्रत्येकाच्या आठवणीत पहिलं नाटक असतं, तसं माझ्या आठवणीत जे पहिलं नाटक आहे ते मराठी घराण्याशी निगडीत. कसं तर विनय आणि मराठी मॅडम यांचा आणि माझा पहिला अनुभव सेम आहे. मेकअप केल्यानंतर आपला डायलॉग कधी आला ते काही कळलं नाही आणि नाटक संपल्यावर टाळ्या वाजवल्या आणि आपण कुठे होतो. मैत्रिणीची गप्पा मारत राक्षसीचा वेश घेऊन मी कुठेतरी भटकत होते. माझ्यावर कधी झाला मला समजलं नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला जसं आपल्याकडे देवळाशी आपण नाटक करतो तसं आमच्या महाडला रामाच्या मंदिराशी पण नाटक असतं. फक्त आपलं जे नित्य नेमाने अखंड 100 वर्ष झालं तसं आमच्या रामाच्या देवळाचं नाटक कधी कधी असतं, कधी कधी नसतं. तसं जेव्हा ते होतं ना त्यावेळेला मला प्रॉम्प्टरची भूमिका मिळाली. तशी पुराणिक सरांना पण त्यांच्या आयुष्यात प्रॉम्प्टरची भूमिका मिळाली होती. त्यांना प्रॉम्प्टिंग करू दिलं नाही म्हणून त्यांचा नाटकावर राग आहे आणि मला प्रॉम्प्टिंग करायला मिळालं म्हणून माझं नाटकावर प्रेम आहे. एवढाच आमच्यातला सेम. आणि मग ते मला नाटकावर नेहमीच काय ते नाटकवाले, काय ते नाटकवाले. शेवटी म्हटलं सर का मला नाटकात विचारायला आले, माझं नका ते बघून म्हणतात विश्वास मधून सांगितलं बाबा रे तिला आणायचं सोडायचं, कारण तेव्हा आम्ही इथे राहायचो ना त्या मावशी शहरात, म्हणजे सगळ्या जवळच्या शेजारी सोबत यायला जायला विश्वास बघतो. आता येतात हां सॉरी सर हां हां. तर मग विश्वास सावलींनी माझी जबाबदारी घेतलेली. त्यामुळे सरांनी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे 2-2:30 वाजता आपल्या तालमा संपल्या. अजूनही त्या मावशींच्या घराचा एक दरवाजाची फळी तुटली आहे, कारण की बराच वेळ ठोकून ठोकून पुराणी सर काय उठले नाही, फिरण्याला सुरुवात केली. शेवटी भाऊजी म्हणाले की जाऊ दे आपण आमच्या घरी जाऊया झोपायला.
पण एकदा ते सर उठले आणि दरवाजा उघडला, हा अनुभव धनंजयला पण बऱ्याचदा आहे. तर या गमतीच्याही गोष्टी सोडल्या तर सरांना मी नेहमी विचारायची की तुम्ही नाटकाचं इतकं छान सपोर्ट करता, तर तुम्ही नाटकात का नाही काम केलं. तेव्हा त्यांनी मला हा राग बोलून दाखवला की मला ना त्यावेळेला प्रॉम्प्टिंग करायला मिळालं नाही, पण सर अजूनही तुम्हाला चान्स आहे. अजून माधव काका साने आणि माधव काका वैशंपायन म्हातारे झालेले नाही. तरुण पिढीला तुमच्याबद्दल प्रेम आहे आणि आमच्याकडे चरित्र अभिनेत्यांची गरज असतेच. त्यामुळे पुराणिक सर तुम्हाला हार्दिक आमंत्रण. आमच्या सगळ्या गणेश नाट्य मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे ही अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही तुम्हाला खूप छान संधी आहे, तर जरूर नाटकात काम करा. आम्ही कौतुकाने सांगू मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांचे नाटकात पदार्पण आणि भूमिका. पण अभिनेता म्हणून नाही तरी निर्माता म्हणून पुराणिक सरांनी मला नाटकात कायम सपोर्ट केला. लाख रुपये नाटकाला खरोखर खर्च केले आम्ही फाटक्या खिशातनं. हा एवढा मोठा सपोर्ट क्वचित कुठल्या बायकोचा नवरा देत असो. इतकं सोपं नाहीये. साडी वगैरे बघितली तरी बायकांना सांगावं लागतं, अहो मला 1000ची साडी घ्या, 2000ची साडी घ्या. दागिना सुद्धा म्हणजे अगदी कानातले सुद्धा सोन्याचे करताना बायका नवऱ्यापाशी हट्ट करतात, या पाडव्याला मला काय घेणार वगैरे. तसं मी खरंच अभिमानाने सांगेन की या बायकोनी तोंडाला रंग लावला, ह्या बायकोनी स्वतः नाटकं दिग्दर्शित केली, त्यावेळेला लाखो रुपयांचा खड्डा घातला आणि या माझ्या नवऱ्याने तो आनंदाने झेलला. आज इथं चित्र दाखवलंय ना, आहे अनुभव आहे. हे असे आम्ही आहोत है ना. एक माणूस आता नाटकाला म्हणून टाकलाय तो अर्धा आहे, तसं मी त्यांचा अर्धा अंक आहे की ज्या नाटकामध्ये कायम रमलेलं आहे. आणि असे ते शिवशंकर आहेत की माझ्या प्रत्येक उद्योगाला असं एक कोकणामध्ये गाडत ना खटाळ पत्नी काय म्हणा आवश्याची खिल्लोरी बापूसाठी आळो अशी आरती आहे. आवश्याची खिल्लोरी बापूसाठी आळो अशी आरती आहे कोकणामध्ये दशावतामध्ये. तशी आवश्याची खिल्लोरी अशी आदित्य सलीमची आई मी खिल्लोरी म्हणजे खेळाडू वृत्तीचा माणूस कोकणी भाषेमध्ये. तर माझा नवरा माझ्या सगळ्या हौशी पुरा करणारा माणूस. अशी आज आमची जोडी इथे तुम्ही बसवली. आयुष्यात पहिल्यांदा मी आणि पुराणिक सर एका स्टेजवर अशा प्रकारे एकाच कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे बसवलेत. याच्या मागे केवळ माधव काका वैशंपायन यांची आज्ञा आहे. जिथे जिथे कुठून बल्लाळेश्वराच्या देवस्थानचं असो किंवा नाट्य मंडळाचं असो आमंत्रण असेल, मग ते लाडू वळायसाठी असो, कुणी म्हटलं रांगोळी करायला ये, कुणी अगदी म्हटलं की तुला सारोट आहे का शेण स्वराला ये, तरी ही आपली मॅडम येणारच आहे. तसे पुराणिक सर येणारच आहेत. त्यामुळे याच्याही पुढे जेव्हा जेव्हा बापाचा आदेश असेल आज्ञा असेल त्या वेळेला आमची जोडी असणारच आहे. काम कुठलंही सांगा तुम्ही. पाहुणं म्हटलं की जरा अवघडल्यासारखं उत्तर. आता पाहुणेपणा पुढे झाला आणि मला धनंजयचं वाक्य माझ्याशी खूप आवडलं की शतकोत्तर द्विशतकोत्तर त्रिशतकोत्तर असे आपल्या गणेश मंडळाचे अखंड कार्यक्रम साजरे होत राहो आणि पुन्हा जन्मण्यासाठी हा सूर निरागस हो अशी देवाची प्रार्थना करते. मी माझे खरोखर सुंदर अशा प्रकारचा उशीर होतोय कार्यक्रमाला, परंतु कार्यक्रम एका वेगळ्या रंगतदार अवस्थेकडे जातो याच्यामध्ये कोणाला शंका असण्याचं कारण नाहीये. कारण तशी घाई सगळ्यांमध्ये मलाच आहे. कारण मला 9:30ला देवळात यायचंय. 9:30 म्हणजे 9:20 असं. खरं तर नाट्यवेले दोन एकाच घरात असू नये असं म्हणतात. खरं तर दोन संगीतकार एकाच घरात असू नये असंही म्हणतात. काय होतं मला माहित नाही असं म्हणतात. पण ही जोडी आहेच दिलखुलास. अनुभव सगळेच घेतोय आपण. पण ही जोडी आहेच दिलखुलास, यात वादच नाही. तुमच्या दोघांच्या कलाकारीचा काही नादच नाही. आणि असंच एक व्यक्तिमत्व खरोखर आमचे सगळ्यांचे मित्र. पण आज एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा ते मैत्री आमची सोडलेली नाही त्याने. मग ते धन्नो म्हणतात धन्नो. त्यामुळे मला फार एक आवडतं की लहानपणापासूनच त्यामुळे मला ते बरं वाटतं की आपल्याला कोणीतरी, नाही तर सगळे माझे शिक्षक सुद्धा मोठे मोठे मला गुरुजी म्हणतात. त्यामुळे असं एक कोणतरी म्हटलं की जर अगदी बरं वाटतं, लहान झाल्यासारखं वाटतं. तर ते आमचे सगळ्यांचे आवडते भारत वकील, त्यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. अध्यक्षीय भाषण भारत वकील यांचं.
व्यासपीठावर उपस्थित असलेले असे आपले प्रमुख पाहुणे माणिक सर आणि माणिक मॅडम, त्याचप्रमाणे गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, तसेच उपस्थित सर्व जुबाडकर बंधू भगिनींनो, आपल्या काळात माहितीच आहे की गणेश मंडळ हे बऱ्याचशा संस्थांचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि गणेश मंडळाची वाटचाल ही आता शतकोत्सव झालेली आहे, याचा आपल्याला जुबाड करून सगळ्यांना निश्चितच अभिमान आहे. आपल्या माझ्या आठवणीपासून बघितलं तर गेल्या माझ्या आधीची पिढी, माझी पिढी, आता ही आधीची पुढची पिढी, याच्यामध्ये नाटक हे अधिक अधिक चांगलं उद्दिष्ट होताना दिसत आहे. मी मागे पण एकदा बोललो होतो की आता या नाटकाच्या प्रयोगांमध्ये आधुनिकता यायला लागलेली आहे. आपण गेल्या आता जी काही शतकोत्तर नाट्य प्रवेश सादर केले त्याच्यामध्ये आपण LED वॉल आणली, म्हणजे आपण आधुनिकतेकडे जातोय, ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे. आणि आपलं हे जे काही नाटक आहे या नाटकामधल्या कलाकारांची जी काही कला आहे ही अतिशय चांगल्या प्रकारची. याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, किस्से सांगतो दोन फक्त त्याच्यामध्ये, की मागच्या वेळेला आपण आता हे जे शतकोत्तर नाट्य प्रयोजन सादर केले त्याच वेळेला नेमकी माझी बाळ कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याची मीटिंग तिथे मुंबईला लावली होती. त्यावेळेला मी त्यांना असं सांगितलं की गणपतीच्या उत्सवामध्ये मी 8-10 दिवस पालितच मुक्कामाला असतो, त्यामुळे मी काही मुंबईला येऊ शकत नाही, तुम्ही मीटिंग कुठे ठेवा. तर त्यावेळेला तिथले 2-3 मेंबर जे होते त्यांनी मला विचारलं असं काय कार्यक्रम असतात, ते सगळे कार्यक्रम मी सांगितलं. मी मुद्दाम यावेळेस कधी नव्हते नाटकात काम केलं होतं, त्यामुळे मी जोरात त्यांना सांगितलं मी पण यावेळेला काम केलेलं आहे. तर त्यांच्यातल्या 2-3 जणांना मुद्दाम ते नाटक मला पाहायला आले होते की तुम्ही नक्की काय काम केलं बघायचं आहे आम्हाला. तर त्यावेळेला त्यांनी मुख्यत्वे करून आपलं कौस्तुभ लागते याचं जे गाणं आहे ते त्याने ऐकलं, त्याच्यावरती ते मंत्रमुग्ध झाले. आणि समीर साठे आणि पद्माचं घाट फाटक यांनी न घेतलेल्या दारूचं चढलेल्या अवस्थेमध्ये जे काय त्यांनी विशेषतः समीरनी जे काय जॅकेट उठून जे घातलं त्याच्यावरती ते एवढं खुश झाले की एवढे छोट्या गावामध्ये इतके निपुण कलाकार तुमचे इथे आहेत आणि खरोखर त्यांनी त्याचं कौतुक केलं. हे सगळं काय करताना उपद्रव ज्या रंगभूषेमध्ये आला होता त्यांनी मुद्दाम मला समोर आला, सवाल मला पण केलं. त्याच्यावर म्हटलं हे लोक तुमच्याकडे येतात का मला, असे म्हणजे इतके ते भूमिका ज्या आहेत त्या इतक्या अतिशय चांगल्या वापरल्या प्रत्येकाने. आणि मला पण आनंद वाटला की मला यावर्षी नाटकामध्ये काम करायला मिळालं, कारण 3 अंकी नाटक असतं तर कदाचित मला ते शक्य झालं असतं. परंतु विनय मराठे आणि उपेंद्र काळे यांनी एक चांगला पर्याय काढला की माझ्या व्यवसायाशी संबंधित असलेला नाट्य प्रयोग त्यांनी निवडला, तर मलाही ते काम करता आलं आणि मी पण चांगलं नाटककाम करू शकतो असं मला माझ्या सहकार्याने तिथे दाखवता आलं. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा गणेश मंडळाची ही जी काय शतकोत्तर वाटचाल आहे ही अशीच पुढे चालत राहावं अशी बऱ्याचशा व्यवस्थांचा अध्यक्ष नात्याने आणि वैयक्तिक मी सुद्धा गणेश मंडळाला शुभेच्छा देतो. आणि नेहमीप्रमाणे असे बंगालशी व्यवस्थान हे गणेश मंडळाच्या पाठीशी कायम उभं राहील ही ग्वाही देतो आणि काही तुम्ही संतोष मानतो. धन्यवाद वकील साहेब, आपण खरोखर एक हस्तखेळतं भाषण या ठिकाणी केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे होता त्या रोलमध्ये तो तर अतिशय इतका सुंदर होता. तर मला असं वाटलं की मला वाटतं पुढची तुमचीच ती स्टेप असावी. त्यामुळे टाळ्या पाहिजेत तुमच्याकडनं या वाक्याकडे की आपण इतके दिवस आता वकील म्हणून आहात, नामवंत वकील आहात, तर पुढे आपण एखाद्या कोर्टात जज म्हणून आम्हाला दिसावे अशी ती माझी इच्छा त्यावेळेला होती, ती मी आज बोलून दाखवली. मी 2 उद्घोषणा करतोय फक्त. आपल्या मगाशी बाळकाका मराठ्यांनी एक अतिशय स्तुत्य अशी सूचना दिलेली आहे, कारण आपली गणेश मंडळाची जरी मिटिंग समजत असलो तरी आयत्या वेळेचे विषय आहेत, भाग नाहीये. म्हणून काही सूचना कोणी दिली असेल तर त्याची उद्घोषणा म्हणून मी या ठिकाणी सांगतोय. माधव काका बाळकाकांची सूचना अशी आहे की आपल्यातले अत्यंत जाणकार आणि मनमिळावू हौशी अभिनेते आणि सगळ्यांचे आवडते कैलासवासी माननीय सुधाकाका साने, खरंच ते इथे आता नाहीये, त्याचं अगदी वेगळं वाटतंय, सगळ्यांनाही वाटत आहे. माझे सगळे सहमत असतील. बाळकाकांची अतिशय स्तुत्य सूचना आहे की त्यांच्या परिवारामध्ये असं काही आपण एक मोमेंटो किंवा काहीतरी असं एक वेगळं द्यावं
की ते त्यांच्या परिवाराला अखंडितपणे लक्षात राहील की ह्या व्यक्तीनं गणेश मंडळाकरता जे काही योगदान दिलेले आहे ते त्या वस्तूकडे किंवा ट्रॉफीकडे बघून आपण त्यांना एक जीवन गौरव पुरस्कार ते असताना दिलेला आहे. पण तुमची सूचना आहे ती आम्ही त्यांच्यामध्ये घेऊया. त्यांचा जीवन गौरव पुरस्काराचा एक त्याच्यामध्ये फोटो आहे. ही सूचना आपण मांडली, कारवाई काय होईल ती आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये सांगू. त्यानंतर दुसरी एक अतिशय आनंदाची गोष्ट की आपले समीर साठे, आता मग त्यांनी आपलं उत्तम असं वक्तृत्व त्यांचं आहे. नथुराम गोडसेंची भूमिका राज्यस्तरीय नाटकामध्ये त्यांनी सादर केली होती आणि त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार द्यावा प्राप्त झाला होता. ते वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. आणि ते नथुराम गोडसेंचं ते नाटक ते आपल्या पाली येथल्या दादासाहेब लिमा यांच्या त्या रंगमंचावरती उत्तम अशा पद्धतीने झालं होतं. आणि त्यांनी एक सूचना अशी केली होती की विनय मराठे आणि त्यांचे जे सहकारी सगळ्यांनी ते नाटक इथे सादर करण्याकरता एक फार उत्तम अशी मोलाची मदत केली होती. म्हणजे अशा प्रकारे देवळवाड्यातले लोक एक वेगवेगळ्या त्याच्यावर काम करतायत हे त्यातनं दिसतं. असो, उत्तम अशा पद्धतीनं रंगलेला हा कार्यक्रम आपण मगासपासून बघतोय. बरेच वेळा आपण सगळ्यांचे विचार ऐकतोय. उत्सवाची गडबड प्रत्येकाच्या घरी आहे आणि या कार्यक्रमाच्या समारोपाचे 2 शब्द आपण बोलावे असं प्रथेप्रमाणे जे आहे ते मी माधव काका वैशंपायन यांना सांगतो. आपले सेक्रेटरी गणेश मंडळाचे माधव काका वैशंपायन. बऱ्यापैकी उशीर झालेला आहे, त्यामुळे एक टेम्पो न बोलता या स्मरणिकेमधला जो समारोपाचा लेख आहे तो मी वाचून दाखवतो. सुमारे 2.5-3 मिनिटं लागतील. त्यामुळे मग माझाही कुठला पॉइंट सुटणार नाही आणि सगळं जरा लवकर होते. 2020-21 हे शताब्दी वर्ष. या पूर्ण वर्षात विविध कार्यक्रम सादर करून 1971 साली सुवर्ण महोत्सवी वर्ष जसं 3 नाटकं आणि इतर अनेक कार्यक्रम करून त्यावेळच्या नाट्यप्रेमींनी गाजवलं, तसंच दिमाखात साजरं करायचं हे नक्की झालं. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांच्या हस्ते 2020च्या मागील उत्सवात रीतसर नारळ वाढवून त्याचा शुभारंभही झाला. पण महोत्सवाची नक्की रूपरेषा आणि नियोजन व्हायच्या आत सगळं जगच करोना महामारीच्या संकटात सापडलं. अनेक निर्बंधात जखडलं गेलं. गणपती दिवाळीत करायच्या शताब्दीच्या कार्यक्रमाचे मनसुबे मोडीत निघाले आणि माघ महोत्सव होतो की नाही हेच कळत नाही सर. पण आपण हिंमत हारलो नाही आणि जरा सूट मिळताच प्रथित यश 8 नाटकातले रंगतदार प्रवेश सादरीकरण करण्याचं ठरवलं आणि सर्व संबंधितांनी प्रचंड मेहनत घेऊन ते पार पण पाडलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक कृतज्ञता समारंभ साजरा केला. मी मुद्दाम कृतज्ञता शब्द वापरला, सत्कार नव्हता, कृतज्ञता. या मंडळाला शतायुषी करण्यात हातभार लावणाऱ्या समस्त नाट्यप्रेमींचा यथोचित सत्कार केला गेला. अनेकांच्या कर्तृत्वाच्या आठवणी जागवल्या गेल्या. मर्यादित साधनं आणि संपत्ती असून देखील दरवर्षी उत्तमोत्तम नाटकं कशी सादर केली गेली त्या रम्य आठवणीत अख्खा देवळवाडा रममाण झाला. या रम्य स्मृतींचं आणि आळीतल्या समस्त संबंधितांच्या सक्रिय सहभागाचं प्रतीक म्हणून एक स्मृतिचिन्ह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी आधीच पोहोचवलं होतंच. 1971 ते 2021 या कालखंडाचा एक दस्तऐवज म्हणून ही स्मरणिका आपण प्रसिद्ध करत आहोत. 50 वर्षापूर्वी आपण 1200चा हिशोब मांडत होतो, तो आता लाखाच्या घरात गेला आहे. लोकांची सुबत्ता वाढलीच, पण त्याबरोबर दानतही वाढली हे सत्य आहे. या कालखंडात समाजाची जशी ऐहिक प्रगती झाली तशी गणेश मंडळाचीही झाली. त्याचे श्रेय सभासदांना, कलाकारांना आणि त्या वेळच्या कार्यकारी मंडळांना जाते. श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या प्रेमपूर्ण दातृत्वाने दरवर्षी मिळणाऱ्या वाढीव निधीबरोबर रंगमंचासाठी मोठी जागा आणि पक्की शेड उभारून मिळाली आहे. हा गणेश मंडळाकरता एक मोठं वरदान आहे. तसेच प्रेक्षकांसाठी असणाऱ्या मंडपाचा मोठा खर्च
सुद्धा देवस्थान सातत्याने करीत आहे. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम नाटकाच्या सादरीकरणाचा दर्जा उंचावण्यात झालेला आहे. अशा अनेक जमेच्या आणि आनंददायी घटना घडत असताना हे शताब्दी वर्ष आपल्या स्मरणात राहणार आहे ते आपण गमावलेल्या नाट्य मंडळाच्या 3 साक्षी व्यक्तिमत्वांवर. 1 आमचे नाना, सगळ्यांचे आवडते नानू काका. 2 सुधाकर काका साने आणि 3 अशोक दादा साठे यांच्या कर्तृत्वाची चर्चा या स्मरणिकेत ठिकठिकाणी झालेली आहेच. गणेश मंडळाच्या वाटचालीतले हे मोहरे आज आपल्यात नाचणार नाहीत हे दुःख घेऊन आपण त्यांच्या मार्गदर्शनाच्या आणि आशीर्वादाच्या प्रकाशात पुढची वाटचाल करणार आहोत. आता थोडं पुढील वाटचालीबद्दल. नाबाद शतक तर आपण गाठलंच. ही घोडदौड आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे. परिस्थिती खूप बदलली आहे आणि आपल्याला तर परंपरा अखंडित चालू ठेवायची आहे. तर मग योग्य ते बदल स्वीकारूनच पुढे जायला हवं. एकेकाळी देऊळवाड्याची रहिवासी संख्या 300च्या घरात होती. आज ती जेमतेम 200 आहे. अगदी या आधीच्या दशकापर्यंत दूरदर्शन, कम्प्युटर आणि नेटचा प्रादुर्भाव तितकासा नसल्याने नाटक हा एक दर्जेदार मनोरंजनाचा प्रकार मानला जात होता. अनेक प्रतियश लेखक, दिग्दर्शक आणि नट नाट्य व्यवसायात होते. उत्तम प्रकारची नाटकं सादर होत होती आणि ती आवर्जून पाहिली जात होती. आता सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलल्यामुळे नवीन नाटकांची निर्मिती फारशी होत नाही. नाटकातील पात्रांची संख्या 12-15 वरून जेमतेम 4-5 वर आलेली आहे आणि ती सुद्धा नाट्य निर्मिती ही शहरापुरती जास्त मर्यादित झालेली आहे. आज खेडेगाव मध्ये जाऊन नाटकाचे प्रयोग करणं हे नाहीसं होत चाललेलं आहे. त्यामुळेच आजही आपल्याला जुन्या नाटकांकडेच पुन्हा पुन्हा वळावे लागत आहे. नोकरी धंद्यानिमित्त अनेक रहिवासी दुसऱ्या शहरात राहायला गेल्यामुळे कलाकारांची उपलब्धता कमी होत चाललेली आहे. पडद्यामागची कामं करण्यासाठी मनुष्यबळ अपुरं पडत आहे. ही थोडी पडझड सोडली तरी चित्र निराशाजनक मात्र नक्की नाही. या सगळ्याला एक चंदेरी किनार आहे ती तरुण वर्गाच्या वाढत्या सहभागाची. आता 20 ते 50 वयोगटातील किमान 12-15 नावं सहज जोडता येतील असा बुद्धिमान तरुणांचा चमू मंडळाच्या कामामध्ये विशेषतः नाट्य सादरीकरणात चांगलाच उत्साह दाखवत आहे. मी 20 ते 50 असं म्हटलंय. 50 वर्षावाल्याला मी तरुण म्हणायला तयार आहे कारण त्यांचं काम तसं आहे. यातूनच गणेश मंडळाची ही वैभवशाली परंपरा आपण समर्थपणे पुढे नेणार आहोत असे आशादायक चित्र समोर येते आहे. आधुनिक काळाला अनुसरून पण परंपरेला धरून चालणारी प्रागतिक निर्णय प्रणाली अवलंबिल्यास सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला नक्की पुढे जाता येईल. शताब्दीच्या निमित्ताने पूर्ण नाटकांऐवजी त्यातले प्रवेश सादर करण्याचा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. कदाचित पूर्ण 3 तासांचं 2-3 अंकी नाटक सादर करण्याऐवजी अशा प्रवेशांचा किंवा एकांकिकाचा आपल्याला आवश्यकतेनुसार, मी पर्याय म्हणून देत नाहीये, आवश्यकता पडल्यास विचार करावा लागेल. त्यामुळे इथून बाहेरगावी स्थायिक झालेले हौशी कलाकार जास्त संख्येने सहभागी होतील. कलाकार, कार्यकर्ते आणि आयोजकांवर दरवर्षी येणारा ताण थोडा कमी होईल. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञान आणि सकारात्मक विचारांना बरोबर घेऊन पण परंपरेची कास न सोडता आपण 101व्या वर्षात पदार्पण करत आहोत. जय नटराज, जय बल्लाळेश्वर. एक छोटं वाक्य सांगतो. 50 वर्षाच्या सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेमध्ये बापू धारपांनी एक वाक्य लिहिलेलं आहे, खूप महत्वाचं. माझ्या डोळ्यात पाणी आलं ते वाचताना. देऊळवाड्याच्या पाठी बल्लाळेश्वराचा
आशीर्वाद कायम आहे. तुम्ही फक्त त्याच्याकडे मागणी मागा, आम्हाला हे करायचं आहे, झाल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं हा विचार बरोबर घेऊनच गणेश मंडळाची वाटचाल आपला सगळ्यांच्या सहकार्याने आपण पुढे नेणार आहोत. जय बल्लाळेश्वर, जय नटराज. तो कार्य कर्तृत्वाने आपल्या कार्यकर्तृत्वानं खरोखर एक वेगळी अवस्था गणेश मंडळाची आज झालेली आहे हे सगळ्यांना दिसतंय. आणि याच्यामध्ये मला वाटत नाही कोणाचं दुमत असेल. गणेश मंडळाचे सगळे कार्यकारिणी आत्ताचे असलेले सदस्य आणि गणेश मंडळाचे माजी सेक्रेटरी या सगळ्यांना मी इथे येण्याची जरा विनंती करतोय. त्यांनी कृपया इथे स्टेजच्या पुढे यावं. खर तर आपण आजी माजी सगळे आहोत, पण आता आजी जे कार्यकारिणी सदस्य आहेत आणि माजी सेक्रेटरी माननीय शेखर काका आपटे, माननीय विजय काका साठे, सगळ्यांना मी विनंती करतोय आपण कृपया इथे समोर यावं. माननीय रमेश काका मराठे सेक्रेटरी जे होते माझी, त्यांना मी विनंती करतोय कृपया आपण जरा इथे यावं. जितेंद्र गद्रे, शेखर काका, माजी सेक्रेटरी कृपया आपण जरा पुढे या. माजी सेक्रेटरी गणेश मंडळाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष सभेचे यांना विनंती करतो आपण माजी सेक्रेटरी माननीय विजय काका साठे यांचा गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. रमेश काका जरा फोटो करा. सगळे जोरदार टाळ्या या. माननीय शेखर काका आपटे, गणेश मंडळाचे माजी सेक्रेटरी माननीय रमेश काका मराठे, माननीय जितेंद्र गद्रे, माजी सेक्रेटरी मध्ये कोणी आहे का? उपेंद्र कानडे, उपेंद्र कानडे या तुम्ही का? माझी सेक्रेटरी होती. नाही उपेंद्र आहे होतं ना. या ना. नाही नाही सौभाग्य होती या निरंजन कानडे माजी सेक्रेटरी, आता स्टेजवर जे दोन मान्यवर दिसत आहेत यांचा येत आहे का म्हणजे वहिनी उपेंद्र कानडे यांच्या वतीनं त्यांच्या सौभाग्यवती जे उपस्थित आहेत त्यांनी सत्कार घ्यावा. शेवटचा अगदी 2 मिनिटाचा आणि अतिशय आनंदी असा सत्कार गणेश मंडळाची जी गेले 2 वर्ष आपण वाटचाल बघतोय, 2 वर्ष कोरोनामुळे, ती दैदिप्यमान वाटचाल ज्यांच्या खांद्यावरती पालखी ठेवून चाललेली आहे
आणि त्याच्यामध्ये चहूबाजूने जो आपल्यावरती आनंदाचा, देणग्यांचा आणि सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय, यातले आमचे दोन खरोखर आम्ही त्यांना गुरुस्थानी मानतो असे माधव काका वैशंपायन आणि माधव काका साने संपूर्ण आता विद्यमान कार्यकारिणी पाहुणे आणि अध्यक्ष यांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. मंगलमूर्ती ज्ञानेश्वर महाराज की. या ना इकडे या. आपण सगळे या. एक मिनिट मला बघा, मला एक फोटो सगळ्यांच्या बरोबर का बरं या.